नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजचं हेडिंग तुम्ही वाचाल आणि म्हणाल की अमेरिकन निवडणुकांवरती एवढा जोर का दिला जातोय. आणि याचं कारण असं मित्रांनो की तिथे निवडणुकांमध्ये काय होतंय याच्यावरती एक प्रकारे भारताचं भवितव्य सुद्धा अवलंबून असणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की एकंदरीतच अमेरिकन निवडणुकांमध्ये ज्या शक्ती काम करत आहेत त्या शक्ती आज संपूर्ण जगाचं नियंत्रण आपल्या हातात यायला पाहिजे ह्याच्यासाठी उत्सुक आहेत आणि कार्यरत आहेत. आणि म्हणून तिथे काय घडतंय ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटत असते. परवाच एक तिथे स्नेही आहेत, त्यांनी मला एक न्यूज आयटम पाठवला आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की अमेरिकेतली फोर्ड कंपनी जी आहे, मला वाटतं मिशिगन मध्ये त्यांचा उदय झाला आणि आज देखील तिथेच त्यांची ऑपरेशन्स खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. ह्या कंपन्यांनी देखील स्वतःला लिबरल्सच्या कार्यक्रमामध्ये जोडून घेतलेलं होतं. खरं तर ही कॉन्झर्वेटिव्ह कंपनी होती, परंतु एक रेटा जो असतो परिस्थितीचा त्यामध्ये ही कंपनी सुद्धा ओढली गेलेली होती. पण आता मात्र त्यांनी असं जाहीर केलंय की आम्ही हा सगळा जो अजेंडा आहे तो आमच्या कंपनीमध्ये राबवणार नाही. तेव्हा ही सगळी लाट नेमकी फिरली कशी असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला. थोडस काही प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल, परंतु साधारणपणे 11 महिन्यांपूर्वी मी 3 ते 4 व्हिडिओ केलेले होते या विषयावरती. तेव्हा त्याच्यावरती थोडक्यात अगदी थोडक्यात माहिती देते. ती अशी आहे की अमेरिकेमधले जे लिबरल्स आहेत त्यांनी दोन अशा फ्रेजेस बनवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये DEI म्हणजे वोक ज्याला म्हणतो आपण, जे स्वतःला जागृत समजतात ते लोक म्हणतात डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुझिव्हनेस. हे एक त्यांच्या संपूर्ण प्रशासनाचं एक तत्व असायला पाहिजे. आणि दुसरं तत्व जे आहे ते एन्व्हिरॉन्मेंट, सोशल आणि ESG ग्रुप ज्याला गव्हर्नन्स म्हणतो. म्हणजे तुमचा प्रशासन करण्याची पद्धती कशी पाहिजे, मेथोडॉलॉजी काय पाहिजे, त्याच्यामध्ये एन्व्हिरॉन्मेंट आणि सोशल गव्हर्नन्स याला ते किती महत्व देतात. या दोन गोष्टी तुमच्या पुढे मी अतिशय प्रकर्षाने तेव्हा मांडलेल्या होत्या. आणि मग डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुझिव्हनेस याच्यावरती मी एक हिंदी व्हिडिओ सुद्धा केलेला होता. श्री नीरज अत्री यांच्या चॅनेलवरती तो तुम्हाला बघायला मिळेल. याचा अर्थ असा की संपूर्ण तुम्ही ज्या वेळेला एखादी टीम बनवता त्या टीम मध्ये सर्व प्रकारची माणसं असली पाहिजेत. मग त्याच्यामध्ये लिंगभेद असता कामा नये, त्याच्यामध्ये वर्णभेद असता कामा नये, त्याच्यामध्ये भाषांमुळे आलेला भेद असता कामा नये, प्रांतिक भेद असता कामा नये, वेगवेगळ्या उपखंडांमधून आलेली माणसं पाहिजेत, वगैरे वगैरे. तुम्ही कुठच्याही प्रकारे जर का बघाल तर अशा प्रकारची आमची जी टीम आहे ती सर्व प्रकारच्या लोकांमधून आम्ही घेतलेली आहे. हे ठसवण्याचा प्रयत्न आणि त्याचे निकष ठरवले गेलेले होते. याच्यामध्ये तुम्ही त्या विशिष्ट पदासाठी लायक आहात का नाही, किंवा तुम्ही सर्वोत्कृष्ट उमेदवार आहात का नाही, हा जो मुद्दा आहे तो गौण ठरतो. आणि मग आमच्याकडे समजा माझ्या कंपनीमध्ये माझ्याकडे एखादा एशियन कोणीच नाही, एशियन ओरिजिनचा, तर मग मी जे काही माझ्याकडे अर्ज आलेले आहेत त्याच्यामधून एशियन माणसाचा अर्ज जो आहे तो मी पुश करावा, त्याची निवड करावी. ह्याचं कारण असं की माझ्याकडे कोणी कॅन्डिडेट नाही. मग त्या कॅन्डिडेट पेक्षा सुद्धा जर का जास्त चांगला कॅन्डिडेट इतर प्रवर्गातून आलेला असेल तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष करायला पाहिजे. अशा पद्धतीची ही एकंदरीत मांडणी होती. इन्क्लुझिव्हनेस होता, म्हणजे सर्वसमावेशकता. हे सगळे जे शब्द आहेत ना ते कसे परव्हर्ट, विकृत करावेत हे या लिबरल्स कडून शिकायचं, तर त्याचं अगदी प्रात्यक्षिक तुम्हाला आज अमेरिकेच्या बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे मी अतिशयोक्ती अजिबात करत नाहीये. तुम्हाला ह्याची शेकडो उदाहरणं तिकडे बघायला मिळतील. एन्व्हायरमेंट आणि सोशल गव्हर्नन्स ह्याच्यामध्ये क्लायमेट चेंज वरती प्रचंड मोठा भर दिला गेला. आणि मग आपण एक सगळ्यांनी अगदी भारतामध्ये सुद्धा त्याची गाज आहे, ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी.
म्हणजे कंपन्यांनी केवळ नफा कमवायचा, आपली उत्पादनं विकायची, समाजाचं जे निकड असेल ती पुरवावी, ह्याच्या पुरतं त्यांचा जो रोल आहे, भूमिका ही मर्यादित असू शकत नाही. त्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. आता ही जी कल्पना आहे, ही कल्पना चांगली आहे, परंतु ती परत त्याचं विकृतीकरण कसं केलं, हे या तुम्हाला DEI आणि ESG मधून बघायला मिळतं. मी माझ्या व्हिडिओज मधून एक सांगितलेलं होतं, की तुम्ही हे सगळं तत्वज्ञान आहे आणि हे एक प्रकारचं डावं तत्वज्ञान आहे. आता डावं तत्वज्ञान जे आहे ते भांडवलदारांच्या गळ्यामध्ये मारायचं, त्यांच्या कंपन्यांच्या गळ्यात मारायचं आणि मग तुम्हाला त्याच्यातून नफा होतो का नाही ह्याच्याकडे आमचं लक्ष नाही. आम्ही सांगता त्या पद्धतीनेच तुमची कंपनी चालवली पाहिजे, ही एक प्रकारची सक्ती केली गेली. तुम्ही म्हणाल तुम्ही काय वेड्या आहात की काय, अमेरिकेसारखा देश आणि त्याच्यामध्ये अशी सक्ती कोणी करू शकतं का? तर ती सक्ती करण्याचे बॅकडोअर्स जे आहेत ते या लोकांनी शोधून काढलेले होते आणि तो बॅकडोअर जो होता तो अतिशय घातक होता मित्रांनो. अगदी छोटे छोटे तुम्हाला काही संदर्भ देते की संपूर्ण जगाचा आज तुम्ही जर का शेअर मार्केट बघितलं तर त्या शेअर मार्केटची किंमत ही साधारण $400 ट्रिलियन आहे असं समजलं जातं. या $400 ट्रिलियन मध्ये सर्वात जास्त एक रकमी ज्याला म्हणू आपण $66 ट्रिलियन जे आहेत ते फक्त 3 ते 4 कंपन्यांच्या हातामध्ये ते आहे. 400 मधले 66. कल्पना करा तुम्ही, उरलेले सगळे त्यांच्या सोबत नाहीयेत, पण ह्यांची दादागिरी कशी महत्वाची आहे ही लक्षात घ्या. आता ह्या ज्या कंपन्या आहेत, 3 ते 4 कंपन्या मी म्हटलं, त्यांच्याकडे S&P 500 म्हणजे टॉप 500 ज्याला आपण कंपन्या म्हणतो, त्या कंपन्यांचे महत्वाचे शेअर्स त्यांच्याकडे. आता महत्वाचे शेअर म्हणजे काय परत लक्षात घ्या, 100% त्यांच्याकडे काही 51% शेअर अजिबात नाहीये. पण त्यांनी स्वतःची एक वोट बँक बनवली. आता तुम्ही बघा की भारतामध्ये 15% मुस्लिम वोट बँक आहे, परंतु त्यांनी मोदी सरकारला या इलेक्शन मध्ये कसा धक्का दिला ह्याचं प्रात्यक्षिक आपण बघितलंय. त्यामुळे 15% वोट सुद्धा महत्वाचं काम करू शकतात जर का निवडणुकांमध्ये, तसेच 15% शेअर होल्डर सुद्धा आपलं काम करू शकतात. आणि मग 15% असतील, पुढे 25% असतील, असे प्रत्येक पहिल्या 500 ज्या Fortune 500 म्हणा तुम्ही त्याला पाहिजे तर, त्या कंपन्यांमध्ये ह्या लोकांचे शेअर त्यांच्या हातामध्ये ते सगळ्या कंपनीच्या नाड्या असतात. आता ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला ते काय करतात, ते कंपनी बरोबर बोलणी करायला सुरुवात करतात की तुमची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये आम्हाला लिंगभेद नसलेल्या जाहिराती बघायला मिळाल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही लेस्बियन दाखवा, गे दाखवा, ट्रान्सजेंडर दाखवा, 50 प्रकार त्यांनी तयार केलेले आहेत तशा पाहिजेत. किंवा क्लायमेट चेंजच्या एका थीमच्या भोवती तुमची जाहिरात असली पाहिजे. तुम्ही कुठल्या प्रकारची माणसं आतमध्ये घ्याल ते आम्हाला सांगा. तुमचा इन्क्लुझिव्हनेस आहे का नाही हे आम्ही ठरवणार. तुम्ही कार्बन एमिशन करता कामा नये, त्याचं प्रमाण काय हे आम्ही ठरवणार. अशा पद्धतीने जर का त्यांनी मॅनेजमेंटशी बोलणी करायची, आपले प्रस्ताव ठेवायचे, त्या मॅनेजमेंटने स्वीकारले तर दे आर हॅपी. पण मॅनेजमेंटने जर का स्वीकारले नाहीत तर पुढच्या स्टेजला जाऊन शेअर होल्डर्सच्या मीटिंग्स मध्ये अशा पद्धतीचे रेझोल्युशन आणायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हवा तो डायरेक्टर निवडून आणायचा. ही गोष्ट सुद्धा काल्पनिक नाही. मला वाटतं एक्झॉन मोबिल असेल किंवा अशा कंपन्यांमध्ये त्यांनी डायरेक्टर सुद्धा बदलून दाखवले आणि अशा तऱ्हेने दादागिरी करून सर्व कंपन्यांच्या गळ्यामध्ये आपलं म्हणणं मांडलेलं होतं. आणि मग तुम्हाला 2 उदाहरणं मी त्या व्हिडिओज मध्ये आहेत ती तुम्ही परत एकदा बघू शकता. एकच उदाहरण देते. टार्गेट कंपनीचं टार्गेट ह्या एक चेन आहे. जशी वॉलमार्ट चेन आहे तशी टार्गेट चेन आहे आणि वॉलमार्ट ही आपण म्हणू की तिथल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा त्या खालच्या वर्गा मधले जे ग्राहक आहेत ते वॉलमार्ट मध्ये जाताना दिसतात. त्यापेक्षा थोडेसे जास्त आर्थिक कमाई करणारे जे गट आहेत त्यांच्यापैकी काही जणांना टार्गेट मध्ये जाण्यामध्ये
स्वारस्य असतं. तर अशा टार्गेटनी त्यांच्या स्टोअरमध्ये एक दिवशी ट्रान्सजेंडर जी मुलं मुली असतील, टीनेजर मुलं मुली, त्यांच्यासाठीचे अंतर्वस्त्र जी आहेत ती स्वतःच्या स्टोअर मध्ये पूर्ण डिस्प्ले केली. म्हणजे एखादा लहान मूल, तुम्हाला माहितीये लिंग बदलाचं जे खूळ चाललेलं आहे कॅलिफोर्नियामध्ये, एखाद्या मुलाने जर का सांगितलं की मला मुलगी व्हायला आवडेल तर त्याचं ऑपरेशन करून टाकतात. आई वडील आक्षेप घेऊ शकत नाहीत. एखाद्या मुलीने सांगितलं मला मुलगा व्हायचंय, तिचं ऑपरेशन करतात. असे जे वाढतात मुलं मुली, त्यांना त्यांची जी शारीरिक ठेवण असते ती खरी मुलीची असते, पण तिला मुलाचे कपडे हवे असतात. हे जे काही मिसमॅच आहे, तशा तयार कपडे अमेरिकेच्या स्टोअर्स मध्ये उपलब्ध नव्हते. ते टार्गेटनी उपलब्ध करून दिले. आणि हे कसे करून दिले? कारण अर्थात अशा प्रकारचं दडपण होतं म्हणून उपलब्ध केले. त्याच्यानंतर टार्गेटचा सेल जो आहे, लोकांना ते बघून इतका धक्का बसला की लोकांनी टार्गेटमध्ये जाणं सोडून दिलं. त्यांचा सेल झपाट्याने खाली आला. आणि तरी सुद्धा टार्गेट हे मान्य करायला तयार नाही की आमच्या ह्या उपक्रमामुळे आमचा सेल घसरलेला आहे म्हणून. पण मित्रांनो, म्हणतात ना की पैशाचं सोंग काही आणता येत नाही उसनं, ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागतं. कितीही म्हटलं तरी देखील या सगळ्या कंपन्यांना जाणवत होतं की आपण सगळेजण गाळात रुतत चाललेलो आहोत. ह्याच पद्धतीने जर का पुढची मार्गक्रमण करायची तर कंपन्या बंद पाडायला लागतील. कारण आर्थिक पद्धतीमध्ये अशा पद्धतीने जर का सेल घसरले तर दुसरं काय होणार? दुसरी एक कंपनी अमेरिकन, मला वाटतं बडवायझर किंवा अशी कंपनी आहे जी बियर विकते, त्यांच्या बाबतीत सुद्धा असाच एक ट्रान्सजेंडर जाहिरात दाखवली गेली आणि त्यांचा सेल झपाट्याने खाली उतरलेला आपल्याला दिसतो. तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यामुळे एक दहशतीचं वातावरण सगळं ह्या सगळ्या प्रकारामध्ये आलेलं होतं. मला नेहमी आश्चर्य वाटायचं की अमेरिकेसारखा देश आहे जिथे शेरमन अँटीट्रस्ट लॉ सारखं इतकं चांगलं हत्यार लोकांच्या हातात आहे, ते हत्यार कोणी वापरत कसं नाही आतापर्यंत. अशा पद्धतीने एक प्रकारे कंपन्यांना वाकवण्याचा हा जो प्रकार चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये कोणीही ऍक्शन का घेत नाही. परंतु माझ्या प्रश्नाला आता उत्तर मिळालेलं आहे. हाऊसची जी एक कमिटी आहे अँटी ट्रस्ट ह्या नावानीच, त्याच कायद्याच्या तरतुदींखाली काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे. आणि या ESG ग्रुप जो आहे, या ESG ग्रुपनी कशा पद्धतीने कार्टेलायझेशन करून कंपन्यांना वेठीला धरलेला आहे, त्यांच्या इच्छेविरुद्ध वेठीला धरलेला आहे. मी तुम्हाला सांगायला विसरले की ही जर का एखाद्या कंपनीने काही मान्य केलंच नाही तर ही मंडळी इतकी मोठी आहे, तुम्हाला हिंडनबर्ग आठवत असेल, त्यांनी जर का ठरवलं की उद्या फोर्ड कंपनीचे शेअर कोसळवायचे तर ते कोसळवू शकतात. हे लक्षात घ्या, ते कोसळवू शकतात. आता फोर्ड सारखी जी कंपनी असते तिचा जो सीईओ असतो, ही त्याची जबाबदारी आहे की शेअर होल्डर्सना खुश ठेवायचं. अशा पद्धतीने शेअरची जर का किंमत घसरायला लागली तर ते खुश राहतील का? ते नाही खुश राहू शकणार. त्यामुळे त्या सीईओ ला सुद्धा यांचं ऐकावं लागत होतं. कारण ही जी दादागिरी, दहशत जी अडाणींना भोगावी लागली ती अमेरिकेच्या एकंदरीत बिझनेस पर्स्पेक्टिव्ह मध्ये केवढा मोठा इम्पॅक्ट असेल तुम्ही कल्पना करू शकता. तेव्हा ही हाऊस कमिटी बसलेली आहे आणि आता ह्याची सुरुवात झालेली आहे. उगाच नाही झुकरबर्ग जो आहे त्यांनी येऊन कबुली दिली. मित्रांनो, वातावरण बदलतंय अमेरिकेमध्ये, वातावरण बदलतंय. ही ESGचं जे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ही एक सर्वात महत्वाची बाब आहे. आणि ह्याच्यामध्ये मोठी गोष्ट अशी की व्हॅनगार्ड ही जी कंपनी आहे, जशी ब्लॅकरॉक ही एक कंपनी आहे ज्याच्याकडे मी म्हटलं की $66 ट्रिलियन जे हाताळतात, त्याच्यातली एक व्हॅनगार्ड कंपनी आहे. त्यांनी आता जाहीर करून टाकलेलं आहे की इथून पुढे आम्ही DEI, ESG ह्या गोष्टींमध्ये भाग घेणार नाही. आम्ही ह्याच्यापासून दूर राहणार आहोत. हा जो सर्वात मोठा फटका बसलेला आहे, हा फटका काही हाऊसची कमिटी बसली म्हणून बिलकुल बसलेला नाही. ही इतकी निगरगट्ट माणसं आहेत की त्यांना असल्या चौकशांची काहीही पर्वा नसते. मग फटका बसलाय कुठे हा लक्षात घ्या.
फटका जो बसलेला फटका नेहमी बसतो लोकशाहीमध्ये, तो जनमताच्या रेट्याचा बसतो. या सगळ्याची जी रिएक्शन येते आहे, ही रिएक्शन म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचा जो कॅन्डिडेट आहे त्याला ते सगळं भोगावं लागणार आहे. बायडेन सुटले, बायडेनची सुटका झाली, या सगळ्यातून अडकले आहेत त्या कमला हॅरिस. आणि मग आता एक 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 करत धोरणं जी मागे 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 पावलं टाकायला लागतायत, त्याच्यामधलंच हे एक जे पाऊल आहे ते ESG इन्व्हेस्टिगेशन आणि त्याचा परिणाम आणि त्याचे तुम्हाला दिसणारे सगळे जे दृश्य, ह्या ज्या सगळ्या बातम्या येत आहेत फोर्ड कंपनी सारख्या, ह्या महत्वाच्या ठरणार आहेत. मी असं बिलकुल मानत नाही की हे सगळं जे पॉलिसीज सगळ्या उलट्या फिरताना तुम्हाला दिसत आहेत त्या कायमच्या होत आहेत असं मला वाटत नाही. परंतु निदान नोव्हेंबर पर्यंत तरी मतदारांना खुश करायचं असेल तर कुठेतरी आम्ही 4 पावलं मागे यायला तयार आहोत. चुका आमच्या ज्या आहेत न बोलता, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये उजळणी करायला तयार आहोत. असं जर का चित्र उभं राहिलं तर कुठेतरी ढासळत्या डेमोक्रॅटिक पाठिंब्याला कुठेतरी टेकू देऊ शकू आपण. हे त्याच्या मागचं गणित आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकदा सगळं गणित बिघडायला लागलं की कसं झट 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 कोसळत जातं. त्याचं उदाहरण आहे ते सोव्हिएट रशिया आहे. सोव्हिएट रशिया हा, मला वाटतं माझ्या पिढीतले जे प्रेक्षक असतील त्यांना आठवत असेल, आम्ही कधी कल्पना केली नव्हती की हा जो एक ध्रुव आहे तो कधीतरी हलेल म्हणून. पण विघटन झालं आणि त्याच्यानंतर 17 देश बाहेर पडले. त्याच्यामधून जो उरला रशिया तो कमकुवत झाला आणि ती एकंदरीत कथा त्यांना वरती येण्यासाठी पुन्हा काही 1 ते 1.5 दशक लागलं. हा सगळा जो इतिहास आहे तो महत्वाचा आहे. ह्याच्यापासून अमेरिका अलिप्त आहे असं अजिबात नाही. जर का तुम्ही अशा पद्धतीच्या चुका करून ठेवल्या असतील तर त्याची तुम्हाला पावती द्यावी लागणार आहे. कारण तुम्ही चुका कराव्यात ह्याच्यासाठी बाहेरचे लोक टपून बसलेलेच असतात. आणि तुम्ही साध्या सुद्धा चुका केलेल्या नाहीयेत, तर तुम्ही चुका अशा केलेल्या आहेत की ज्याची गणती नाहीये. त्याची गणती नाहीये. आणि या सगळ्याची सुरुवात कुठून झाली आहे लक्षात घ्या. या सगळ्याची सुरुवात झाली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, युनो, ESG, DEI, या सगळ्याला जागतिक मान्यता कुठून मिळाली? ती युनो मधून मिळालेली आहे. युनोने सांगितलं म्हणून 3,000 गुंतवणूकदार कंपन्या अशा निघाल्या की ज्या म्हणाल्या ठीक आहे आम्ही हा अजेंडा राबवायला तयार आहोत. आणि मग त्यांना एकदा बांधील करून घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे ज्यांचे शेअर आहेत त्यांच्यावरती बुलडोझर चालवायला सुरुवात केली. अशा हे जे चक्र आहे हे चक्र आता अँटी ट्रस्ट कायद्याखालची जी कारवाई आहे त्यांनी थांबेल अशी आशा आहे. निदान आता इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे. ही खूप मोठी पायरी. असं अमेरिकेमध्ये कुठलीही इन्व्हेस्टिगेशन जी आहे ती गुंडाळली जाईल असं मला वाटत नाही. त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाईल. आणि ही सगळी एक लक्षात घ्या, मला परत परत एकदा सांगावं असं वाटतं की हे इतकं सोपं नाहीये. लक्षात घ्या, इतकं सोपं नाहीये. 15%, 20%, 25% शेअर असून सुद्धा दादागिरी करायची आणि कंपन्यांची मॅनेजमेंट हातात घ्यायची, हे तंत्र आहे. इथे सुद्धा 99 जागा मिळवून तुम्हाला सत्ता हस्तगत कशी करता येते ह्याचं तंत्र बनवलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा ते सगळं जे आहे ते तिथे जुळून येतं. आणि म्हणून भारतीयांना त्याच्यात इंटरेस्ट असायला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर जरूर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या. तुम्हाला जर का जुन्या व्हिडिओची लिंक हवी असेल तर मला ईमेल जरूर पाठवा. मी त्यांना त्या लिंक्स आहेत त्या कळवू शकेन. धन्यवाद. नमस्कार.